गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. काषाय वस्त्रकरदंडधनं कमंडलु पद्मकरं शंखं चक्रं गदाभूषितभूषिनाट्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. संक्षिप्त श्री गुरुचरित्र अध्याय 4. श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अमृत प्राशितामर होती भक्त. श्री गुरुचरित्र सुधारस म्हणून नित्य सेवावा. त्या नृसिंहवाडीत 12 वर्षे गुरु राहत. दीनजना उद्धरित कृपा कटाक्षे करोनिया. असो नृसिंहवाडी सोडून गुरु येती गाणगापूर स्थान. भीमा अमरजा संगम पाहून तप करीत ते त्या स्थळी. संगमी अनुष्ठान करीत भिक्षेस येती ग्रामात. एक ब्राह्मण होता तेत दारिद्र्याने गांजलेला. कधी कधी श्री गुरुनाथ त्याचे घरी भिक्षेसी जात. तो प्रेमेने गृहात अति आदर करीत असे. एकदा त्या गृही जात ब्राह्मण नसे गृहात. भार्या त्याची या म्हणत पाट देई बैसावया. श्री गुरुसी बैसवनी म्हणे पाहाती ब्राह्मणी. आजी प्यावे फक्त पाणी गृही काही असेना. तवत म्हणती श्री गुरुनाथ म्हैस बांधली दारात. दूध देई मज प्रत ऐसे म्हणती तियेला. श्री स्वामी सिती म्हणत वांज म्हैस ती असत. तो म्हणती श्री गुरुनाथ दोही आम्हा पुढे तू. ब्राह्मणी म्हैस दोहत 2 हंडे दूध मिळत. अति आश्चर्य वाटत पाहुणी लीला स्वामींची. वांज म्हैशी दूध देई वार्ता सर्वाकळेही. दर्शनासी गर्दी होई श्री नृसिंह सरस्वती स्वामींच्या. कुमसी नामे ग्रामात एक यती होता राहत. त्रिविक्रम भारती असत नाम त्या यती रायाचे. स्वामी कीर्ती ऐकून निंदा करी आपण. म्हणे संन्याशासी महिमान ऐसे हवे कशाला. स्वामी नृसिंह सरस्वती आपल्या भक्ता सांगती. जावे कुमसी ग्रामाप्रती भेटो म्हणती यतीला. बैसोनिया पालखीत त्या यतीच्या ग्रामा जात. यती दुरुडी पाहत साष्टांग नमन करीत असे. रोज त्रिविक्रम भारती मानस पूजा जी करीती. त्या रूपे नृसिंह सरस्वती देती दर्शन तेदवा. पाहुणी इष्टदैवत मुनी स्वामी ते नमस्कारित. म्हणे तू साक्षात दत्त नर रूपे राहत असे. ऐशा लीला अनंत श्री गुरुभक्तासी दावित. भक्त मार्गाती वाढवित गाणगापुरी राहुनिया. त्रिविक्रम भारती भजे नृसिंह सरस्वती. लोक बहुमान देती महासाधू म्हणून या. 2 विद्वान पंडित त्रिविक्रम भारतीसी म्हणत आम्ही महापंडित 4 वेद जाणत असो. ग्रामोग्रामी फिरवण अनेक पंडिता हरवून जयपत्रे घेऊन आम्ही येथे आलो असे. तुम्ही महापंडित ऐसे कळले आम्हा प्रत. वाद करावया वेदांत म्हणून आम्ही आलो असे. आम्हास विवाद करा अथवा हार मान्य करा. विजयपत्र सत्वरा लिहून द्यावे आम्हासी. त्रिविक्रम भारती म्हणत आम्ही संन्यासी असत न जाणो वेदशास्त्रार्थ काही न कळे आम्हासी. मग हरिपत्र द्या लिहून ऐसे म्हणती ब्राह्मण. यती म्हणे त्या लागून गाणगापुरी चलावे. तेथे असती श्री गुरुवर नृसिंह सरस्वती अवतार. हरिपत्र त्या समोर लिहून देईन तुम्हासी. चला म्हणून उठत ब्राह्मण बैसती पालखीत. त्रिविक्रम यती चालत निघाले गाणग्रामासी. गाणगापुरासी येत श्री स्वामींशी नमस्कारित. त्रिविक्रम भारती म्हणत श्री स्वामींशी तेदवा. वाद करण्या ब्राह्मण आले पहा दुरून. पत्र मागती लिहून हरलो ऐसे म्हणून या. श्री नृसिंह सरस्वती त्या ब्राह्मणा ते प्राचारती. आडतेने उभय देत येती बैसती समोर स्वामींच्या. स्वामी तयासी म्हणत विद्या विनयन शोभत. वाद करुणी काय मिळत लिहून कास या हवे तुम्हा. आडत्या खोर ब्राह्मण न ओळखती श्री गुरु लागून. म्हणती द्या लिहून हरलो म्हणून दोघेही. अथवा जिंका वादत 4 वेद आम्हा पाठ. आम्हा सावे शास्त्रार्थ करुणी जिंका तुम्ही हो. श्री गुरु त्या ते समजावित परिते न काही ऐकत. वाद करा ऐसे म्हणत पुन्हा पुन्हा ते त्वरी. इतक्या अवसरी श्री गुरु देखती नरासी दुरी. एक मातंग अवधरी जात होता ते दवा. स्वामी त्या ते पासारथी कोठला कोण विचारती. तो म्हणे शेतावरती चाललो काम करावया. स्वामी शिष्यासी सांगत रेषा भूमीवरी काढी 7. शिष्य रेषा काढीत श्रोते पुढे अवधारा. मातंगासी स्वामी म्हणत एक रेष ओलांडीत. पुढे येई म्हणत मातंग तैसे करीत असे. पहिली रेषा लंघिता स्तब्धता आली चित्ता. म्हणे मी भिल्ल पर्वता बन राखा नाम माझे. दुसरी रेषा लंघिता
बोलू लागे अनेक वार्ता, लोक विस्मित चित्ता, पाहू लागले स्वामींसी तिसरी रेषा लंघिता, म्हणे आपण गंगासूत, कामा जशी पासरित ऐसे म्हणून पुसत असे. चौथी रेषा लंघिता, म्हणे आपण शूद्र याती, जात होतो आपले वृत्ती, स्वामी माते पाचारिले. पाचवी रेषा लंघिता, म्हणे मी वैश्यज आता, व्यापार उद्यम तत्वता, सोमदत्त नाम माझे. सहावी रेषा लंघिता, म्हणे मी क्षत्रिय ख्याता, अनेक पराक्रम करता, गोदावरी नाम माझे. सातवी रेषा लंघिता, शन, म्हणे मी पूर्ण ब्राह्मण, वेदशास्त्र व्याकरण सर्व काही जाणत असे. करावाद मजसी म्हणता, मी आहे शब्द पंडित, सर्व वेद कंठस्थ करून येथे आलो असे. श्री गुरु म्हणते त्यासी, हे ब्राह्मण आले चर्चेसी, यास वेदवादासी तू करावे म्हणून या. पाहुणी हा चमत्कार, पंडित कापती थरथर, करती साष्टांग नमस्कार श्री गुरु नृसिंह स्वामींसी. नमस्कार करुणी ब्राह्मण गेले क्षमा मागून, इकडे शूद्र होऊन ब्राह्मण लोकांसी तो म्हणत असे, मी आहे ब्राह्मण शिव नका मज लागून. हे सर्व पाहून जना विस्मय वाटत असे. स्वामी शिष्यासी म्हणत, पाणी ओता शिरावरती, होईल सर्व विस्मृती, पुन्हा मातंग होईल तो. ओतता जल डोक्यावर, सर्व पडला त्यासी विसर, करुणी स्वामींसी नमस्कार, शेतावरी तो जात असे. श्री गुरुचरित्र अद्भुत येथे सांगे संक्षिप्त, दत्तावधूत आपले चित्त श्री गुरुचरणी वाहत असे. अध्याय 4. श्री दत्तात्रेय चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.